बेकायदेशीर गर्भपात वेळी महिलेचा मृत्यू झाल्याने 5 जणांना पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे। गर्भपातास बंदी असतानाही बेकायदेशीर सोनोग्राफी करून श्रीपतपिंपरी तालुका बार्शी येथे महिलेच्या माहेरी येऊन तिचा असुरक्षित गर्भपात केला। दरम्यान रक्तस्राव होऊन ती मरण पावली। या प्रकरणी 8 जणांविरुद्ध गुन्हा दाखल झाला। या प्रकरणी 5 जणांना अटक करून बार्शी न्यायालयात हजर केले असता न्यायमूर्ती रेवती बगाडे यांनी 5 दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे। हा प्रकार 11 ते 14 डिसेंबर 2025 दरम्यान घडला आहे। वृषाली वैभव मोरे वय 28 राहणार बोरगाव काळे तालुका जिल्हा लातूर सध्या श्रीपतपिंपरी तालुका बार्शी असे मरण पावलेल्या महिलेचे नाव असून याबाबत बार्शी तालुका पोलिसात गुन्हा दाखल असून तो वर्ग होताच गुन्हे अन्वेषण विभागाकडून हालचाली झाल्या। तपास अधिकारी पोलीस निरीक्षक संजय जगताप यांनी आरोपी विकास हनुमंत पवार राहणार खेडभोसे तालुका पंढरपूर, मधुकर चंद्रकांत शिंदे राहणार लक्ष्मीनगर तालुका फलटण, नसीर सय्यद शेख राहणार कोंढवा पुणे, हनुमंत विश्वनाथ गिरी राहणार नागलगाव तालुका उदगीर व अविनाश दिलीप ढगारे राहणार आर्णी तालुका धाराशिव यांना अटक करून 30 डिसेंबर रोजी बार्शी न्यायालयात उभे केले होते। या अगोदर वंदना प्रकाश कामत राहणार तिऱ्हे तालुका उत्तर सोलापूर व बापूराव किचवे राहणार कोथळे तालुका माळशिरस यांना अटक करून न्यायालयात हजर केले होते। त्यांनाही पोलीस कोठडी सुनावली आहे। आरोपी विकास पवार, एक महिला आणि एक पुरुष यांनी पंढरपूर येथे 6 डिसेंबर रोजी येऊन लिंग निदानासाठी बेकायदेशीर सोनोग्राफी केली होती। 11 डिसेंबर रोजी विकास पवारच्या सांगण्यावरून एक पुरुष व एक महिला जीपमधून श्रीपतपिंपरी येथे मैताच्या घरी आले। तिच्या पोटातील गर्भ खाली करण्याकरता औषधे व गोळ्या देऊन तिचा गर्भपात केला। दरम्यान वृषालीच्या पोटात रक्तस्राव होऊन ती मरण पावली।